तर श्रावणातील पहिल्या सोमवारी मी 5 शिवलिंग याचं दर्शन तुमच्याशी करून देणार आहे। तर माझ्या बहिणीने छान अशी पूजा केलेली आहे। तर सुरुवातीला आपण तिचा व्हिडिओ बघूया। तर बघा, इथं मी देवपूजा सगळी करून घेतलेली आहे आणि आता मी पिंडीची पूजा करणार आहे। तर बघा, मी पाणी घेतलं होतं, त्याच्यावरती फुलांच्या पाकळ्या टाकल्यात पिवळ्या आणि लाल कलरच्या। तर बघा, खूप छान अशी पिंड दिसणार आहे पहिल्या सोमवारची। जरा वेगळं करूया असं म्हटलं, तर आपण घेऊया काढून। बघा किती छान दिसत आहे। एक 5 मिनिट असंच ठेवायचं आहे, त्यानंतर लगेच बर्फ निघतो। तर बघा, असं 5 मिनिटं ठेवल्यानंतर आपोआप निघतं हे। बघा किती छान असं निघलेलं आहे आणि आत बघा किती छान आलेलं आहे। जवळून बघा तुम्ही, खूप छान असा बर्फ बनलेला आहे आपल्या पिंडीसाठी। वाव, किती छान दिसत आहे बघा। तर आपण घेऊया पूजा मांडून। तर आजच्या पूजेसाठी बघा, मी भरपूर सारी फुले आणलेत, पांढरी, लाल, त्यानंतर महादेवांना आवडलेले फळ बेल आणलेलं आहे, त्यानंतर अक्षत आहेत आज वाहण्यासाठी तांदूळ, त्यानंतर प्रस्थ पण घेतलेलं आहे, विभूती। तर चला करूया आजची पूजा आपण करूया। तर बघा, इथं आपली छान अशी पिंड बनवून तयार झालेली आहे। मी बेलाचे पान पण आतमध्येच घातलेलं आहे बर्फाच्या फुलांच्या पाकळ्यासोबत। तर बघा किती छान पिंड बनलेली आहे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। तर बघा, मी फुले, बेल, अक्षता सर्व वाहून घेतलेले आहे। त्यानंतर हे महादेवांना आवडणारे फळ आहे ते इथे ठेवून द्यायचं आपल्याला। तर आपली छान अशी पूजा मांडून झालेली आहे। आता आपण आरती करून घेऊया। तर बघा, छान अशी पूजा माझी झालेली आहे। मस्तच पिंड तयार झालेला आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे। श्रावणातील पहिल्या सोमवारची पूजा छान झालेली आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात पण छान झालेली आहे। बर्फाची पिंड करून पूजा वगैरे केलेली आहे आणि आम्ही मंदिरात पण जाऊन आलेलो आहे। दोन्ही पण पूजा माझ्या छान झालेल्या आहेत, पण घरातील काम सगळं राहिलेलं आहे। आता दिवसभर आपण घरातील काम करायचं आहे। तर आम्ही तिघी बहिणी आहेत आणि माझ्या दोन्ही बहिणी पण बर्फाची पिंड बनवतात। तर मी बहिणीने केलेला बर्फाची पिंडीचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे।
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आम्ही तमिळनाडूतील मारिअम्माचं मंदिर आहे आणि खूप मोठी यात्रा असते. आता इथला सण आहे. तर बघा किती छान अशी मूर्ती आहे देवीची. मारिअम्मा देवी असं म्हटलं जातं. खूप मोठं मंदिर पण आहे आणि मोठी मूर्ती पण आहे. तर बघा किती छान असं सजवलेलं आहे देवीला. तरी मंदिराच्या बाहेर बघा 2 देवी आहेत. एका देवीच्या हातात तर साप असं घेतलेलं आहे. तर खूप महत्त्व आहे या देवीचं. त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो मारिअम्माच्या देवीनंतर. तर इथं अभिषेक वगैरे सर्व काही करून पूजा छान अशी केलेली आहे. तर बघा भरपूर मारवाडी लेडीज येतात इथं, बायका. का तर इथं आपल्याला जवळून अभिषेक करता येतो, तसं दुसऱ्या मंदिरात कुठंच येत नाही करता. म्हणून ह्या मंदिरात भरपूर गर्दी असते. मारवाड्याच्या बायका महिनाभर रोज येतात. त्यानंतर पूजा झाल्यानंतर बघा मी नंदीच्या कानात बोलले जाते असं म्हणतात, म्हणून मी नंदीच्या कानात बोलले. खूप मोठं मंदिर आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अभिषेक करता येतो इथं पिंडीला, म्हणून ह्या मंदिरात मी येते. तर बघा खूप असं लाईटीने सजवलेलं आहे आणि इथल्या 70-80 वयाची लोक झाल्यानंतर इथं श्रावण महिन्यात त्यांचं लग्न केले जातं. तर आज पण इथं एक जोडचं लग्न होतं, म्हणजे 70 ते 80 वयाचं 75व्या वर्षी लग्न करतात. तर त्यांचं पण लग्न झालं आणि जेवण वगैरे सगळ्यांना होतं, पण आमचा उपवास होता त्यामुळे आम्ही नाही खाल्लं. तर इथली रीत आहे 70 वय झाल्यानंतर लग्न करणे डबल. तर छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. थोडा वेळ आम्ही बसलो. तर आतील मूर्ती आहे बघा ही देवीची, नाही पाठीमागं महादेवाची पिंड आहे. तर बघा इथं अभिषेक वगैरे केलेला आहे. असं दुसऱ्या मंदिरात कुठंच नाही, म्हणजे तमिळनाडूमध्ये आपणाला जवळून अभिषेक करण्यासाठी, म्हणून या मंदिरात आम्ही येतो. तर छान असा अभिषेक झाला, पूजा वगैरे झालेली आहे. घरची पूजा राहिलेली आहे. घरची पूजा पण घरी येऊन जाऊन करणार आहे. तर कसा वाटला श्रावणातील पहिल्या सोमवारचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी पांढरी साडी सोमवारी नेसा आणि हिरव्या बांगड्या घाला, सर्व अलंकार घाला आणि फ्रेश राहा, आनंदी राहा हीच देवाचरणी प्रार्थना.